विजयी उमेदवार आहात तुम्ही, नगराध्यक्ष पदाचे जे दावेदार होते त्यांना हरवून तुम्ही पुढे आलात, चांगल्या लीडनी पुढे आलात, कसं वाटतंय आता? हे सारं यश मी मुरणकरांच्या चरणी अर्पण करते। पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष शिवसेना मध्ये मनोहर भोईर साहेब, गणेश शिंदे साहेब, महेंद्र घरत साहेब, मिलिंद पाडगावकर साहेब, त्यानंतर बाळराम पाटील साहेब, संदेश भाई, विविध संघटना, त्या ठिकाणचे उरणचे मारे सगळे लोक ह्यांनी मला भरघोस प्रतिसाद दिला। त्यानंतर माझी अख्खी स्वतःची टीम, कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते। माझे वडील वायजे कडू साहेब, त्यानंतर हे प्रशांत भाऊ पाटील, त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझ्या पक्षाच्या चरणी अर्पण करते। मी माझं सारं आयुष्य या सगळ्यांच्या सेवेत घालवीन एवढा शब्द देते आणि मी हे यश कधी उतणार नाही, मातणार नाही आणि मी कधीही उन्मत्तपणे वागणार नाही। ह्या सगळ्यांना घेऊन मी पुढच्या काळामध्ये चालेन आणि पुढचं भवितव्य उरणचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं घडवण्यामध्ये आमचा उरणकरांचा मोलाचा वाटा असेल एवढंच सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथं सत्ताधारी बीजेपी एवढ्या वर्षामध्ये तुम्ही सत्ता उलटवली आहे? नाही, असं काही बोलणार नाही मी। लोकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला, उलथवली वगैरे शब्द त्यांचे आहेत, आमचे नाही। मी नम्रपणे हे माझं यश स्वीकारलेलं आहे आणि नम्रपणेच वागेन। उन्मत्तपणा आमच्यामध्ये कधीही येणार नाही। नगरसेवक संख्या सुद्धा वाढली आपली 100%। ज्या पद्धतीने 15 दिवसात माझ्या प्रत्येक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आणि कुटुंबातल्या आणि माझ्या स्वतःच्या टीमने एवढं काम केलं की 15 दिवसात उरणच्या जनतेने आम्हाला डोक्यावर घेतलं आणि सगळ्यांना आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं। त्याबद्दल मी साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि मी कायम ऋणी राहीन। जवळजवळ 20 दिवस तुम्ही पहारा दिला स्ट्रॉंग रूम, पहिल्यांदा इतिहासात, उरणच्या इतिहासात असं झालं, काय नेमकी दृष्टिकोन होता त्यामध्ये? पहारा दिला कारण आपण बघतोय, नेहमी आपण ऐकतोय EVMच्या संदर्भामध्ये कुठेतरी छेडखानी झाली, ती होऊ नये बस इतकंच। आणि दुसरा एक त्यामध्ये उद्देश होता की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई कुठेतरी पिकनिकला नाही गेली, इथं ठाण मांडून खाट टाकून बसली आणि तुमच्या सगळ्या माझ्या युवकांची, कारण ज्या पद्धतीने बीजेपीने उन्माद मांडला होता पोरांना धरपकड करण्याचा, मी स्वतः रात्रीच्या इथं थांबलो कारण माझ्या या सगळ्या युवकांची जबाबदारी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मी घेतली होती। त्यामुळे एक विश्वास होता की ताई आहे, काय होणार नाही, तो विश्वास दाखवण्याचं काम सुद्धा मी केलं। कारण विरोधकांनी इलेक्शनमध्ये सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई घाणेकर गायब होतील, परंतु मी विजयाची वाट बघितली नाही, मी रोज ठाण म्हणून इथं बसलो। आशिष शेलारांनी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की विरोधी पक्षाचं 3-13 वाजले, आता कोणाचे वाजले 3-13 हे आम्ही म्हणलं नव्हतो, त्यांनी म्हणलं होतं। म्हणूनच इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी कुठलीही वल्गना करू नये। भाजपा वल्गना करत होता की सर्व सीट आमच्याच लागणार आहेत, काय म्हणाल आता बघाल तुम्ही कोणाच्या लागल्यात। लोकांनी जर ठरवलं ना तर रावणाचा सुद्धा अहंकार गेला होता। हो, हे कोण आहेत, हे कोण आहेत? ह्यांना लोकांनी विजय करून दिलाय, यांचा जो अहंकार आहे हा लोकांनीच खाली आणलाय। येणारी निवडणूक आहे आता महापालिकेची असेल किंवा पंचायत समिती, त्यामध्ये आपण सगळ्या ताकदीने लढू आणि जिंकू।